जर दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 468 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असा प्रश्न. संख्या दोन आहेत, एक पहिली आणि ही दुसरी. त्या आहेत संख्या. आता त्यांचं गुणोत्तर 2:3. प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद x वापरा. आता गणित काय म्हणते लक्ष द्या. दोन संख्यांचं गुणोत्तर 2:3. त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद x आपण वापरलं. आता गणित म्हणते त्यांच्या वर्गाची बेरीज, म्हणून इथं वर्ग आणि इथं सुद्धा वर्ग. 468 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज. अशा पद्धतीची ही मांडणी. त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणून ही समीकरणं, अर्थात 2x वर्ग आणि 3x वर्ग अधिक स्वरूपात, कारण तर त्यांच्या वर्गाची बेरीज असा शब्द. बेरीज किती आहे 468 ही दाखवा. आता 2x वर्ग म्हणजे 2चाही आणि xचाही वर्ग, अर्थात 4x वर्ग. 3x वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9, xचा सुद्धा वर्ग. लक्ष द्या. आता ही बेरीज 9 4 13, x वर्ग 468 समोर x वर्गला एकटं करा. 468 कडे जाताना हे 13 आता भागीला. ओके, लक्ष द्या. आणि हा भाग 36 न जातो. वाटल्यास करून पहा. x वर्ग बराबर 36 आलं. आपल्याला x ची किंमत पाहिजे. हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या वर्गमुळात. ओके, आता x म्हणजे काय तर 36चं वर्गमूळ 6. ओके, हे वर्गमुळं घनमुळं पाठ करा. प्रश्न त्या दोन संख्यांची बेरीज. त्या दोन संख्यांची गुणोत्तर काय 2x आणि 3x होती. ओके, ही मूळ गुणोत्तर 2x आणि 3x होती. या गुणोत्तरामध्ये आल्या ची किंमत माना. जसं की 2 गुणिला 6, 12 ही पहिली संख्या. या गुणोत्तरात आल्या ची किंमत 3 गुणिला 6, 18 ही दुसरी संख्या. प्रश्न दोन संख्यांची बेरीज किती 18 आणि 12 30. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.